कर्जत पासून जवळच असलेल्या भडवळ दामद रस्त्याच्या मधोमध जिल्हा परिषद शाळा आहे। या शाळेच्या जागेत बिल्डरने बांधकाम करण्याचे साहित्य लोखंडी शिगा रेती ठेवल्याने भडवळ येथील ग्रामस्थ संतापले आहेत। त्या अनुषंगाने ग्रामस्थांनी 2 वेळा ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे। मात्र ग्रामपंचायतीने याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती मिळते। शाळेतील लहान मुले खेळताना या साहित्यामुळे पाय अडकून पडण्याची भीती आहे। उद्या विद्यार्थ्यांना दुखापत झाल्यास जबाबदार कोण असा ग्रामस्थांचा सवाल आहे। याबाबत पत्रकारांनी बिल्डरला विचारले असता त्यांनी नो कमेंट्स, मला काहीही बोलायचे नाही असे सांगितले। नाना भडवळ गाव माझं तर आपल्या इथं बघत आहे आपण हा बिल्डरचा जो काम आहे तर त्याचा जो आहे तो त्यांनी काय काम केलं तर टेन्शन नाही आहे। पण जो आमच्या गावकीचा जो शाळेची जागा आहे त्या शाळेच्या जागेत त्याही थोडंसं काम चालू केलेलं आहे तर त्याने तो हटवावा एवढी मागणी आहे आमची त्यांच्याकडं। आणि हा शेतकरी आहे, शेतकरी त्याच्या बाउंड्रीला लागून त्याचं काम चालू आहे तर त्याच्या जागेत त्याचा 1-1.5 फूट काय आतमध्ये गेलेले आहेत। तर त्या संदर्भात त्यांनी त्याची पण एक गवाही आहे की त्यांनी माझं जे शेती आहे ती त्यांनी मोजून घ्यावी आणि माझ्या बाउंड्रीच्या इथून त्यांनी हा जो काम आतमध्ये घेतलेला तो त्यांचा आतमध्ये घ्यावा ही त्याची विनंती आहे। काय सांगाल दादा, तुमच्या शेतीमध्ये त्यांनी बांधकाम चालू केलं त्यांनी तेव्हा तो मोजणी टाकणार आहे, काम बंद करणार। नमस्कार मंडळी, आम्ही भडवळ गावचे रहिवासी। सध्या आमची शाळा मराठी शाळा ही दामद व भडवळच्या मध्ये असणारी शाळा आहे आणि ते आता सध्या एक बिल्डरचं काम चालू आहे, बांधकाम किंवा बिल्डिंगचं काम चालू आहे। पण त्या संदर्भात त्यांनी आमच्या कुठल्याही शाळेला न विचारता किंवा शाळेच्या अधिकारी कमिटी मुख्याध्यापक यांना कुणाला न विचारता त्यांनी सामान असं भरपूर सामान तिथे तुम्ही पाहू शकता ठेवलेलं आहे आणि त्याची अनधिकृत वापर करतायत। प्लस त्यांची जी आता कॅबिन बांधण्यात आलेली आहे त्या कॅबिनलाही कुठलाही सिटी सर्वे न करता त्यांनी आज बांधकाम चालू केलेलं आहे। त्याच्याबद्दल आपलं काय हरकत नाही, पण निगत शाळेची जी जागा आहे तिचा कमीत कमी गैरवापर न करता शाळेला आम्हाला कंपाऊंड मिळावा या संदर्भात। कारण पोरं आजकाल खेळणार कुठे? बघा आता तुम्ही पटांगण बघू शकता, पटांगणामध्ये असं टोटल जर बिल्डर लोकांनी जर कब्जा केला तर आम्ही लोकांची पोरं जाणार कुठे शाळेमध्ये आणि शाळेत खेळणार कुठे ते सांगा। आता या सल्यांमध्ये कोणता पोरगा गुंतून पडला एखादा तर त्याची जबाबदारी कोण घेणार? शासन घेणार की आमची पंचायत घेणार? पंचायतला लेखी 2 पत्रक देण्यात आलेले आहेत। आमचे प्रमोद बैकर हे अध्यक्ष आहेत। मी शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष प्रमोद बैकर। या लोकांनी कोणतीही परमिशन नाही होता शाळेच्या आवारामध्ये अनधिकृत म्हणजे कॅबिनचं काम आहे ते अनधिकृत आहे, ग्रामपंचायती परमिशन नाही घेतली। तर मग आमचं म्हणणं एवढंच आहे BDOनी स्वतः यावं इथं आणि त्याची कंपाऊंडसाठी शाळेच्या कंपाऊंडसाठी ॲक्वायर करून द्यावा आम्हाला आणि काही कंपाऊंडची सोय करावी जेणेकरून इथे अनधिकृत कोणताही बांधकाम होणार नाही शाळेच्या आवारात। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।